सोलापूर शहर व परिसरामध्ये प्रभू रामचंद्रांची मूर्ती प्रतिष्ठापनाचा जल्लोष मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। अनेक ठिकाणी दीपोत्सव करण्यात आले, महाआरती घेण्यात आली, तसंच तरुणाईने डीजेच्या तालावर पदललित्य सादर केले। चौपाट परिसरामध्ये चौपाट महिला मंडळातर्फे दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी बालाजी मंदिर येथे मोठ्या प्रमाणात आकर्षक असे दीप सजवण्यात आले होते। यावेळी भजन संध्याचाही कार्यक्रम झाला। तसंच शहरामध्ये टिळक चौक परिसरात डीजेच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसत होती। तरुणाईने प्रभू श्रीरामाच्या गाण्यावर आकर्षक असे नृत्य सादर करून सर्वांना खिळवून ठेवले होते। तसंच सोलापूर शहरातील शुक्रवार पेठ येथील आजोबा गणपती मंदिर समोर मोठ्या प्रमाणात रांगोळी काढण्यात आली होती। तसंच पंत्यांनी जय श्रीराम असंही रेखाटण्यात आलं होतं। जुने राम मंदिर मसरे गल्ली येथे आकर्षक अशी पूजा मांडण्यात आली होती। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे युवा सेनेतर्फे दीपोत्सव साजरा करण्यात आला। जय हनुमान बहुउद्देशीय गणेश उत्सव संस्था पावन गणपती मंदिर हनुमान नगर भवानीपीठ येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला। 108 रांगोळ्या काढून यावेळी महाआरती करण्यात आली। या प्रसंगी महाप्रसादाचंही वाटप करण्यात आलं होतं। एकंदरीत सोलापूर शहर परिसरामध्ये प्रभू श्रीराम यांची मूर्ती प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाली। अयोध्येकर
एक मिनिट आता काळी एक प्रॉपर आहे ना मला दुसऱ्या काळीकडे लावलं श्री सिद्धेश्वर फाउंडेशन संचलित श्री दत्त संगीत विद्यालय प्रस्तुत किरण सिंग चौहान आणि परिवार यांच्या सहकार्याने आपण जो कार्यक्रम आयोजित करत आहोत. तर सुमधुर राम गुणगान संगीत सेवेचा प्रारंभ आरंभी वंदीना अयोध्येचा राजा या राम गुणगान गीताने केला आहोत. आरंभी वंदीना अयोध्येचा आरंभी वंदीना अयोध्येचा भक्ताची आकारा
पंथाची आठवे पापिया आठवे पापिया आठवे हे करा आरंभी 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 अयोध्येचा भक्ताची आकारा भक्ताची आकारा भावत ते आई गेला तुझे मन पालते मन पालते पालते मन पालते दास आरंभी मदीना अयोध्येचा राजा
माध्यमातून आज या ठिकाणी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे. त्यानिमित्तानं दीपोत्सवाचा कार्यक्रम असेल किंवा रामलल्लाच्या मूर्तीचं मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापना असेल, त्या ठिकाणी आम्ही युवासेनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकच का, तर एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जी त्यागाची भावना आहे, जी या हिंदू धर्मियांसाठी जी स्वराज्य स्थापनेची भावना आहे, एकंदरीत प्रभू श्रीरामाचं जे काय काम होतं ते आपलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातूनही दिसतं. त्याच्यामुळं त्यांच्या ह्या पुतळ्याच्या परिसरामध्ये युवासेनेच्या माध्यमातून आज आम्ही दीपोत्सव त्या ठिकाणी केलेला आहे. आणि तुम्ही पाहत असाल की युवकांपेक्षाही जास्त आज महिलांमध्ये जो उत्साह आहे तो जास्त प्रमाणामध्ये दिसतोय. म्हणजे एकंदरीत जो आपला प्रभू श्रीरामांचा जो वनवास आहे, जो 500 वर्षांचा जो वनवास आहे, तो आज कुठेतरी थांबला आहे या आपल्या या माय भगिनीच्या उत्साहामधून दिसतोय. तरी सर्वांना या प्रभू श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचं औचित्य साधून सर्वांना भगव्यामय शुभेच्छा त्या ठिकाणी युवासेनेच्या माध्यमातून देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वर्षानंतर रामलल्ला हे आपल्या अयोध्येला त्या ठिकाणी परतलेले. रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना त्या ठिकाणी आज संपन्न झालेली आहे. ही अत्यंत हिंदू धर्मियांना, हिंदू लोकांना अत्यंत अभिमानाची त्या ठिकाणी बाब आहे. त्यामुळं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्गारलेलं एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य त्या ठिकाणी मला आवर्जून आपल्यासमोर सांगावं असं वाटतं. ते म्हणजे प्रत्येकांनी आपलं काम होण्यासारखं काय आहे तर त्यागाची भावना आपल्याला त्यांनी त्या ठिकाणी आपल्या जीवनातून त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना दिलेली आहे. अशा या रामाचं कौतुक सोहळा आपण साजरा करण्यासाठी या ठिकाणी आपण दीपोत्सव त्या ठिकाणी साजरा केलेला आहे. सगळ्यांनी पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना देशवासियांना आव्हान केलेलं आहे की तुम्ही हा दिवस एखाद्या दिवाळीप्रमाणे त्या ठिकाणी साजरा करा. याचंच औचित्य साधून आपण या ठिकाणी दीपोत्सव समारंभ किंवा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे. धन्यवाद. आनंद झालाय. दिवाळीपेक्षाही खूप छान वाटतंय आणि सर्वजण मिळून आम्ही आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे दीप प्रज्वलित करतोय आणि सर्व महिलांमध्ये उत्साह आहे. असाच उत्साह राहावं, असंच दरवर्षी दिवाळी साजरी केली जावं 22 तारखेला. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.